बघा, 400 मीटर अंतरावरून पोलिसाने चोराला थांबविले. पोलिसांनी पाठलाग सुरू केला. त्याच वेळी चोरानेही पळायला सुरुवात केली. चोराचा वेग 10 किलोमीटर प्रति तास आणि पोलिसांचा वेग 15 किलोमीटर प्रति तास आहे असे गृहीत धरल्यास पकडले जाण्यापूर्वी चोर किती अंतर पळाला? विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी प्रश्न विचारतात. हा प्रश्न विचारला त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नाही. फक्त विनंती अशी, सर प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा. लेकरांनो लक्ष द्या. प्रश्नाला सोडवण्यासाठीचं सूत्र आहे अंतर बराबर वेळ गुणिला वेग. आता इथं अंतर म्हणजे काय हे आपल्याला प्रारंभीच दर्शवलं. अंतर आहे 400 मीटर. अंतर ह्या भागामध्ये मांडा आणि इथे एक मनाशी प्रश्न करा की पोलिसाने चोराला किती वेळात पकडलं. प्रथमतः वेळ काढणे, नंतर पकडले जाण्यापूर्वी चोर किती अंतर धावला, या उत्तराचा शोध आपल्याला घेता येईल. ओके, पोलिसाने चोराला किती वेळात पकडले ही गोष्ट महत्वाची. प्रथमतः वेळ काढायचा, म्हणून वेळ हा शब्द असाच आणि हा जो वेग दर्शवला चोराचा आणि पोलिसांचा, हा वेग वजा स्वरूपात मांडा. जसं की पोलिसांचा वेग 15 किलोमीटर प्रति तास, चोरांचा 10 किलोमीटर प्रति तास. हा वेग वजा स्वरूपात का, तर चोर आणि पोलीस एकाच दिशेने धावत आहेत. चोराचा वेग 10 किलोमीटर प्रति तास, पोलिसाचा वेग 15 किलोमीटर प्रति तास. अर्थातच हे पोलीस एकूण अंतर कमी करत आहेत. लक्ष द्या, कमी करणे म्हणजेच वजा करणे. म्हणून ह्या वेगाची वजाबाकी आणि या सूत्रासोबत 5/18 गुणिला घ्या. लक्ष द्या, इथं 400 मीटर बराबर वेळ, आता गुणिला कंसातील वजाबाकी 5 कंस पूर्ण गुणिला 5/18 का घ्यायचं, या संबंधीचं निरूपण बऱ्याच प्रश्नामध्ये या अगोदर आपण घेतलं. लक्षात घ्या, 400 मीटर, मित्रांनो लक्ष द्या, वेळ बराबर किंवा वेळ गुणिला, इथं 5 आणि 5चा गुणाकार 25 छेदस्थानी 18. आता लक्ष द्या, या 400 कडे येतानी हे छेदस्थानी असलेले 18 अंशस्थानी दर्शवा, 25 अंशस्थानी असलेले छेदस्थानी दर्शवा. समोर एकटा वेळ. मित्रांनो लक्ष द्या, आता इथं हा भाग 25 1 25. आता 25 सख 150 म्हणजे 16 ने गेला. 16 गुणिला 18 बराबर वेळ. लक्ष द्या, याचा अर्थ 16 गुणिला 18 बराबर हा वेळ पकडण्याचा. हा गुणाकार 288, हे उत्तर येणार सेकंदामध्ये. याचा अर्थ ते पोलीस चोराला 288 सेकंदात पकडत आहेत. आता उत्तरापर्यंत जायचं कसं? मित्रांनो, काही बारीक गोष्टी अशा, या चोराचा वेग 10 किलोमीटर प्रति तास आहे. प्रति तास म्हणजे एका तासामध्ये 60 मिनिटे असतात. अर्थात 60 मिनिटात हा चोर 10 किलोमीटर एवढं धावतो. चोराला पोलिसांनी 288 सेकंदात पकडलं. म्हणजे पकडले जाण्यापूर्वी चोर किती अंतर धावला, उत्तर काढायचं कसं?
लक्ष द्या, या 60 मिनिटाचे सेकंदात रूपांतरण 3600 सेकंद. लक्ष द्या काय म्हणाले, या 60 मिनिटांचे सेकंदामध्ये रूपांतरण म्हणजे 3600 सेकंद. इथं ह्या किलोमीटरचे मीटर मध्ये रूपांतरण 10 किलोमीटर म्हणजे 10,000 मीटर. कारण तर एका किलोमीटर मध्ये 1000 मीटर असतात. जर चोर 3600 सेकंदात 10,000 मीटर धावतो तर प्रश्न करा 288 सेकंदात चोर किती धावला असेल. इथं 288, इथं प्रश्न. याचा त्रैराशिक पद्धतीनं फक्त तिरपा गुणाकार, जसं की 288 गुणीला हे 10,000 आणि याला भागीला हे 3600. मित्रांनो 2 शून्याला हे 2 शून्य गायब. आता 288 गुणीला 100 म्हणजे हा गुणाकार 28,800 असा. ओके, आणि याला भागीला 36, हा भाग देऊन पहा 800 जातो म्हणजे हे उत्तर आलं 800 मीटर. अर्थात पकडले जाण्यापूर्वी चोर 800 मीटर एवढं अंतर धावला. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते. ओके, रेल्वे प्रश्न, आंतर वेळ वेग आणि संकीर्ण प्रश्नसंच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा. त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.